अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे. भक्त हो, नेहमीप्रमाणे आजचा हा भाग देखील खूप महत्त्वाचा आहे. ज्यांनी तुझं वाईट केलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा होणार आहे. मन आणि कान उघडे ठेवून ऐक. भक्त हो, आजचा हा भाग खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे यातील एकही मुद्दा तुम्ही स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आज ऐकायचंच आहे. चला तर मग खूप वेळ न घालवता आजच्या या सुंदर भागाला आपण लगेचच सुरुवात करूया. बाळा, माणूस सगळं सहन करू शकतो, पण त्याच्या खास माणसाकडून ज्या त्याने अपेक्षा ठेवल्या होत्या त्या जर तुटल्या ना, तर ते तो कधीही सहन करू शकत नाही. ती गोष्ट त्याला आतून मारून टाकते. पण चिंता करू नको, आता तुझेही सुखाचे दिवस चालू करायला भगवंत तुझ्यासमोर आला आहे. स्वामी सांगतात, क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते. नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघारही घ्यावी लागते. माणसांना आयुष्यात नक्की झुकावं, पण योग्य ठिकाणीच नको तिथं झुकलं तर लोक लगेचच पायदळी तुडून मोकळे होतात. सहमत असाल तर होय स्वामी असं टाईप करा आणि हा व्हिडिओला लाईक करा. तुझ्यासाठी असलेले देवाचे हे पवित्र शब्द शेवटपर्यंत ऐकत राहा. देवाने आपल्यासाठी खूप मोठा प्लॅन करून ठेवलेला असतो, त्यामुळे आपण नको त्या गोष्टीमध्ये गुंतायचं नाही. आपलं भलं आणि आपलं काम भलं. योग्य वेळ आल्यावर देव आपल्याला योग्य ते देणारच आहे. बस तोपर्यंत स्वतःवरती संयम ठेवायचा. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जाते. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं, कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी सुख नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरू नये आणि नसताना खसू नये. तोल सांभाळता आला नाही तरीही चालेल, पण तोंड सांभाळता आलं पाहिजे, कारण याच तोंडामुळे काम घडतात आणि बिघडतात. पण कामात व्यस्त राहिले पाहिजे तर भीती, दुःख, मनस्ताप कमी होतो आणि दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करायला वेळ कमी मिळतो. देव तुम्हाला म्हणतो, हा तातडीचा संदेश थेट स्वर्गातून तुमच्याकडे येतो. मी आज रात्री तुमच्या आयुष्यात काहीतरी असाधारण आशीर्वाद देण्यास तयार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तो संपण्यापूर्वी पाहणे थांबविले तर तुम्ही आज रात्री देव तुम्हाला देणार असलेला उल्लेखनीय आशीर्वाद गमावू शकता. तुमचा दयाळू देव आणि प्रेमळ देव म्हणून मी तुम्हाला आयुष्यात मदत करण्यासाठी चमत्कार, आशीर्वाद आणि आधार पाठवतो. यावर्षी मी असे नियोजन केले आहे की तुम्हाला तुमच्या पैशांच्या बाबतीत अनेक आशीर्वाद मिळतील. तुम्हाला कोणत्याही आर्थिक चिंतापासून मुक्तता मिळेल. हा पवित्र आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एका भक्ताला हा पवित्र देवाचा संदेश शेअर करा आणि आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा. हे तुमचे आत्तापर्यंतचे सर्वात समृद्ध वर्ष असेल. हा आठवडा संपण्यापूर्वीच तुम्हाला अनपेक्षित आर्थिक भेटवस्तू मिळतील आणि या भेटवस्तू तुम्हाला मी स्वतः घेऊन येऊन देणार आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओला लाईक करा. देव म्हणतो, मी तुम्हाला दिलेली वचने काहीही हिरावून घेऊ शकत नाही आणि मी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. हे वर्ष असेल जिथे तुम्हाला पुन्हा ताजेतवाने वाटेल. मी तुमचा सर्व शक्तिमान देव तुमचे आरोग्य सुधारेन, तुमचे तुटलेले नातेसंबंध दुरुस्त करेन आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेन. तुम्ही जे काही पाहता ते सर्व निर्माण करणारा म्हणून मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. मी तुला मार्गदर्शन करेन, तुला सांत्वन देईन आणि तुझे रक्षण देखील करेन. लक्षात ठेवा, माझ्या हृदयात तुझे एक विशेष असे स्थान आहे आणि तुझ्यावरील माझे प्रेम अढळ आहे. देवा, मी तुझ्यावर प्रेम करतो. शांतपणे देवाला सांगा. देव तुला सांगत आहे, मी खरोखरच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदाने, आशीर्वादाने आणि प्रेमाने भरलेले जीवन जगायचे आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. एक निष्पाप देव म्हणून मी खात्री देतो की या चांगल्या लोकांचा वाईटावर विजय होईल.
तुझ्या भाग्यातील गरिबी दूर करायची असेल, घरात वर्षभर पैसा यावा असे वाटत असेल, घरात सुख समृद्धी नांदावी असे वाटत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मीला प्रिय असलेले हे एक वाक्य टाईप करा, ज्याने होणारा चमत्कार तू स्वतः पाहून आश्चर्यचकित होशील. भगवान विष्णूच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला आजपासून तुम्ही देवाचे हे 3 मुद्दे कायम लक्षात ठेवावे अशी भगवंताची इच्छा आहे. भगवंतावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला या आव्हानात्मक काळातून मार्ग दाखवेल आणि जे तुटले आहे ते दुरुस्त करेल. देव आधीच तुमच्या फायद्यासाठी काम करत आहे हे लक्षात ठेवा. तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला सकारात्मक बनवेल, तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद देईल, तुमचे दुःख बरे करेल. तुमचे रडणे जास्त काळ देव पाहू शकत नाही. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तेव्हा देव तुम्हाला सामर्थ्य देईल. जेव्हा तुम्ही निराश व्हाल, तेव्हा तो तुम्हाला आनंद देईल. जेव्हा सर्व काही अशक्यसे वाटेल, तेव्हा तो तुमच्यासाठी एक मार्ग तयार करेल. प्रगतीच्या अशा काळासाठी स्वतःला तयार करा, जिथे तुमच्या आकांक्षा आणि स्वप्ने साकार होतील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत उल्लेखनीय विजय मिळवाल. तुमचा थकवा आणि दडपणाच्या स्थितीतून विपुलता आणि समाधानाच्या स्थितीत संक्रमण करत आहात. तुमच्या जीवनाची कहाणी बदलत आहे. आता समृद्धी आणि नवीन संधीही सर्व काही भरलेले आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही कधीही एकटे नसता. देव तुम्हाला त्यांच्या सतत उपस्थितीची खात्री देतो. बऱ्याचदा तुम्हाला विनंती करण्याचीही गरज नसते, पण तुमच्याकडून हे सर्व ऐकून मला आनंद होतो आणि मी तुम्हाला आत्मविश्वासाने विचारण्यास प्रोत्साहित करतो. माझे कान तुमच्या आवाजाकडे लक्ष देतात. माझे देवदूत तुमच्या प्रार्थनेवर कृती करण्यास तयार आहेत. ते माझ्या आज्ञा पाळण्यासाठी आणि तुम्हाला मदत करण्यासाठी अस्तित्वात आहेत. तुम्ही माझे बाळ आहात आणि मी तुमचे जीवन कृपेने समृद्ध करीन, तुमच्यावर दया करीन. म्हणून तुमच्या विनंत्या मला कळाव्या. जीवनातील अडचणींचा तुमच्यावर प्रभाव पडू देऊ नका, कारण तुम्ही सहज निराश होण्यासाठी नाही आहात. तुम्ही खरोखर माझे मूल आहात. बाळा, चिंता करत रडत बसणं सोडून दे. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होतील. फक्त दिवसातून 5 मिनिटे का होईना शांत मनाने देवाचे नामस्मरण तू करत राहा. तू तयार असशील तर मला सांग, होय स्वामी आई, मी तयार आहे. दुसऱ्याची सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते, त्याची प्रगती साक्षात भगवंतसुद्धा थांबू शकत नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत, म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. समाजामध्ये जीवन जगत असताना काही माणसांना सांभाळावं लागतं, तर काही माणसापासून सांभाळून राहावं लागतं. आणि कुणासाठी काय केलं हे जसं लक्षात राहतं, तसेच कोणी आपल्यासाठी काय काय केलंय हे सुद्धा लक्षात ठेवा. चला, म्हणजे कसं जीवन जगणं अजून सोपं होतं. आपण निस्वार्थपणे केलेले कुठलेही सत्कार्य कधीच वाया जात नाही. केव्हा ना केव्हा आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते तुम्हाला फळ देऊन जाईल. देव तुम्हाला सांगत आहे, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुमचे सर्व त्रास दूर करीन. जेव्हा तुम्ही अशक्त असता तेव्हा मी तुम्हाला शक्ती देतो. आजारी असता तेव्हा तुम्हाला बरे करतो. आणि जेव्हा शांती आणि प्रेम दूरचे वाटते तेव्हा मी ते परत आणतो. देव म्हणतो, विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. कारण जो कोणी त्याच्याकडे येतो त्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो अस्तित्वात आहे, आणि जे त्याला मनापासून शोधतात त्यांना तो गुणाकाराने प्रतिफळ देतो. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे असं टाईप करा आणि हा देवाचा संदेश एका स्वामी आईच्या भक्ताला शेअर करा. तुमच्यासाठी कोणतीही इच्छा भगवंत अपूर्ण ठेवणार नाही.